मी त्याला त्याच्या सेवेचे मत घेणार. आता एक सातत्याने बाळू मामाने आपल्या भक्तांना सांगितलं, मामा सांगायचे आई चंद्र सूर्य आतेपर्यंत माझी कीर्ती मातृश्रीला जगाच्या माझ्यावर पडाय. हे चालायचं का नाही चालायचं माझं मी बघतो, तुम्ही फक्त माझे एक झेंडा घेऊन बघा. त्या पद्धतीने आज सद्गुरू संत बाळू मामांना समाधी घेऊन 1966 ते सन 2025 सद्गुरू संत बाळू मामांना समाधी घेऊन 58 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि 58 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये हा सद्गुरू संत बाळू मामांचा 13 नंबरचा पालखी सोहळा आलेला आहे. अन्य मामांचे 19 कळप आहेत आणि 19 कळपाच्या माध्यमातून बाळू मामांच्या 42 ते 45 हजार शेळ्या मेंढ्या आहेत. पण कोण नोकर नाही किंवा कोण मालक नाही किंवा कोण चाकर नाही. की मामांनी सांगितलं रे जगन्नाथाची बकरी जग राहणार. त्या पद्धतीने 19 कल्पाच्या माध्यमातून हे मामांचा अवतार कार्य चालू आहे. की मामा सांगायचे आहे जो भक्त ज्या पद्धतीने माझ्या तळावरती येऊन माझ्या मुख्य प्राणांची सेवा करेल त्या पद्धतीने मी त्याला त्याच्या सेवेचे मत देईन. आजपर्यंत ज्या ज्या भक्त भक्तांना मामांच्या तळावरती येऊन मामांची किंवा मामांच्या मुख्य प्राणांची सेवा केली त्या पद्धतीने बाळू मामाने त्याला त्याच्या सेवेचे मत दिलं. मामा आपल्या बाळू मामा आपल्या भक्तांना सांगायचे अरे मी या पृथ्वी तलावर कल्पवृक्ष त्याप्रमाणे ज्याला जे पाहिजे ते देण्यास सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. फक्त त्याची सेवा त्याची भक्ती आणि त्याची निष्ठा त्या पद्धतीने पाहिजे. त्या पद्धतीने या ठिकाणी कोण महाराज नाही, कोण पुजारी नाही, कोण देवऋषी नाही किंवा बाळू मामा कोणाच्या अंगात येत नाही किंवा लिंबू धागा जंतर मंत्र किंवा अंधश्रद्धेला चालणारा कोणताही कसल्याही प्रकार या ठिकाणी नाही. फक्त मामाच्या तळावरती या आणि मामाच्या मुख्य प्राणांची कुठलीही कसल्याही प्रकारची सेवा करा. ते बाळू मामा आपल्या भक्तांना सांगायचे आहे एखाद्या भक्ताने जरी माझ्या तळावरती येऊन एक तास प्रामाणिकपणाने सेवा केली तर त्याच्या घरी मला 10 डोक्यावर पाणी पाहावं लागतं. मला कोणाच्या 1 रुपयाच्या कर्जामध्ये मी करता येत नाही. आताच म्हणलं राणा मला मुख्य प्राणांच्या चारा पाणी व्यवस्था करत असताना ज्या ज्या ठिकाणी चारा पाणी मिळेल अशा ठिकाणी मामा स्वतःहून भक्तांच्या गावोगावी जाऊन मामा त्यांच्या भेटी गाठी घेत. या ठिकाणी आपल्याला किंवा या ठिकाणी आपल्याला प्रसादामधून बाळू मामा आपल्या भक्तांचं कल्याण करत. बाळू मामाला भजनाची कीर्तनाची खूप आवड होती. मग त्या काळामध्ये मामा दरवर्षी आपल्या तळावरती वार्षिक सप्ताह ठेवत. निपाणी शेजारी असणारे शंकेश्वर गाव, त्या शंकेश्वर गावातील एक बाबा आतलेकर हे मामांचे निष्ठावंत भक्त होते. दर एका दिवसातील मामांच्या तळावरती फक्त भजनच करायचे, फक्त भजनाची सेवा करायची. पण प्रत्येक भक्ताला एक मामांच्या तळावरती सेवा केल्यानंतर प्रत्येक भक्ताला एक वेगळा अनुभव येत असतो. मामा प्रत्येक भक्ताला पावणारे देव आहे. प्रत्येक भक्ताच्या संकटाला वायू वेगाने धावणारे मामा देव आहे. असणारे बाबा आतलेकर दर एका दिवसाला मामाच्या तळावरती भजन करायचे. एक दिवस मामाचा सप्ताह जवळ आला. बाळू मामा त्याच्या घरी गेले. ते गायन करायचे. बाळू मामा त्याला सांगितलं अरे बाबा कापसे गावामध्ये माझा सप्ताह आहे आणि तुला गायन करण्यासाठी आलं पाहिजे. आता मामाचा सप्ताह आहे. मामा स्वतःहून सेवा देण्यासाठी आपल्या घरी आलेले आहेत. याहून मोठा आनंद कोणत्या भक्ताला कधी असू शकत नाही. पण आपण सर्व प्रपंचातील व्यवहारातील एक सामान्य माणसं आहोत. एक प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी अडचण असते. मग आपल्या घरातील असलेली अडचण प्रामाणिकपणाने त्यांना मामाला सांगितले की बाळू मामा माझी पत्नी आजारी आहे आणि तिच्या पोटामध्ये पाणी झाले आणि कोल्हापुराच्या डॉक्टरांनी मला ते पाणी ऑपरेशन करून काढायला सांगितले. मामा यावर्षी मला काय सेवा जमीन असं वाटत नाही. मामाने एकच सांगितलं अरे बाबा तुझी बायको मरत नाही, तू फक्त माझ्या सप्त्यामध्ये गायन कर. मी बाळू मामांवरती भक्तिभाव घेऊन शंकेश्वर गावातील विठ्ठल बाबा आतलेकर यांनी बाळू मामांच्या तळावरती फक्त 7 दिवस गायन केलं. 8व्या दिवशी ते सप्ताह करून आपल्या घरी आले. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या पोटामध्ये होणारा त्रास पूर्णतः बरा झाला किंवा त्यांच्या पत्नीने त्यांच्या पोटाविषयी कधी तक्रार केली नाही.
एक अशा पद्धतीने मामांची सेवा केली तर बाळू मामा आपल्या भक्तांच्या घरी डोक्यावर पाणी पाडतात. एक मामांची सेवा केली आणि ते सेवेचा मेवा मामाने दिला तर कधी म्हणायचं नाही आणि मामा देत नाही असं पण म्हणायचं नाही. मामा आपल्या भक्तांना नेहमी सांगायचे, मला कुठून पण हात मारा, मी तुमच्या पायाच्या टाचाखाली उभा आहे. तुम्ही जर माझ्या तळावरती एक तास सेवा केली, माझ्या मेंढीमाऊली सेवा केली तर त्या सेवेचा मेवा मला द्यावा लागतो. मग मी कुठं देईल, कधी देईल, कोणत्या रूपात देईल याचा अर्थ कोणत्या भक्ताला कधी लागू शकत नाही. अरे तुम्ही माझी सेवा केली म्हणजे तुम्ही केलेल्या सेवेच्या बदल्यामध्ये मला सुद्धा तुमच्या घराच्या सागरीत बसून नागासापाचं रूप घेऊन तुमच्या घरादाराची राखण करावी लागते. अग्नीचं रूप घेऊन तुमच्या लेकरा बाळाला मला अन्न शिजून खावा लागते किंवा तुमच्या शेतातल्या पिकाला मला डोळीनं पाणी आणून टाकावं लागते. एक अशा पद्धतीने मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगायचे आणि त्या पद्धतीने आजही बाळू मामाने समाधी घेतली असेल तरी आज सुद्धा या कलियुगामध्ये मामाचे अनुभव, मामाचे साक्षात्कार, मामाची प्रचिती आज सुद्धा या ठिकाणी भाविक भक्त येते. आज म्हणलं पूर्ण महाराष्ट्र राज्य, कर्नाटक राज्य किंवा मध्य प्रदेश, 3 राज्यामध्ये एकंदरीत मामाचे 19 कळप आहेत आणि 19 कळपाच्या माध्यमातून मामाच्या 42 ते 45,000 शेळ्या आहेत. पण कोण नोकर नाही किंवा कोण मालक नाही किंवा कोण चाकर नाही. हे सर्व जाती धर्मातील भक्त आपल्या दुःखावरचं, आपल्या व्याधीवरचं कुठेही निवारण झालं या ठिकाणी मामाच्या सेवेमध्ये येत असतात. आणि ज्या पद्धतीने मामाची मुख्य प्राणांची सेवा करत असतो त्या पद्धतीने बाळू मामा त्याला त्याच्या सेवेचं मोल देत असतात. अशा पद्धतीनं गेले 50 ते 55 वर्षे सद्गुरू संत बाळू मामा तुमच्या आमच्या सारख्या सर्व जाती धर्मातील भक्तांच्या सेवेतून चालू झाले आहेत. हा मामाचा बिनमार्गीचा जिवंत लक्ष्मीचा एक चिरंतर काल चालणारा सोहळा आहे. नांतर नापार मामाने सांगितलं, चंद्र सूर्य शिकरण माझी कीर्ती मातीच्या जगाच्या माथ्यावर पसरली. बाळू मामाच्या मुख्य प्राणांवरती भरपूर जीवासाठी मामा सांगायचे, अरे या मुख्य प्राण्याच्या शरीरातील जीवात्मा आणि माझ्या शरीरातील जीवात्मा का गेला. मुख्य प्राण्यांचा सांभाळ करणारे आणि मुख्य प्राण्यांना जीव लावणारे बाळू मामा हे आपल्या वेगळे सण होऊन गेले. म्हणून असंच राहणावणामध्ये मुख्य प्राण्यांच्या 6 पायांची व्यवस्था करत असताना बाळू मामाची बकरे गडिंग्रज तालुक्यातील असणारा आप्पाची वाडी गाव, त्या गावामध्ये मामा आपल्या मुख्य प्राण्यांची चाळणी करू लागले होते. मग त्या गावातील असणारा एक संतोपा सिंगाडे मंडळाने याला लग्न होऊन भरपूर काही दिवस झाले होते, पण त्याच्या पोटाला संतान नव्हतं, अपत्य नव्हतं. असणारा संतोपा सिंगाडे एक दिवस एका मात्रिकापाशी गेला. त्या मात्रिकेने त्याला सांगितलं, संतोपा तुला मुलं होत नाहीत ना, तू असं कर, तू माझ्या देवीला करेवा कर. करेवा म्हणजे तत्कालीन काळामध्ये कोंबड बकर कापण्याची प्रथा. तर मात्रिकेने त्याला सांगितलं, अरे तू माझ्या देवीला करेवा कर, एक गाभण मेंढी घेऊन ये. त्या मेंढीच्या पोटामध्ये असणारा लहान पिल्लू तू माझ्या देवी समोर पुरून टाक. त्या मेंढीचा असणारा मटणा सिधा मादे, माझी दक्षिणा मादे, अरे तुला एका वर्षामध्ये मुलगा होईल. असं त्या मांत्रिकानं त्या असणाऱ्या संतोपा सिंगाड्याला सांगितलं. त्या काळामध्ये लोक अंधश्रद्धेला जास्त बळी पडायचे. पण तत्कालीन काळामध्ये मुख्य प्राण्याची सेवा करत असताना अंधश्रद्धेला वाचा फोडणारे आगळे वेगळे देव म्हणजे बाळू मामा. लक्षात घ्या, या कलियुगामध्ये अर्धे कच्चे मांत्रिकवाले, भोंडूगिरी, बुवाबाजी यांच्यापेक्षा देवबुद्धी असणाऱ्या सद्गुरू संत बाळू मामाचा जो अवतार कार्य आपण बारकाईने अभ्यास केला तर या यांत्रिक युगामध्ये भौतिक शास्त्रातील शोध लावलेल्या शास्त्रज्ञांना सुद्धा मामाच्या लिलेचा अर्थ कधी काढला नाही. बाळू मामा कोण लक्षात घ्या, बाळू मामा नेहमी आपल्या भक्तांना सांगायचे, आणि मी जर माझी एक पापणी वर केली तर हे ब्राह्मण वाढलेल्या गौरीवाणी जाऊन खाक होईल. कधी कधी बाळू मामा आपला अधिकार सांगताना आपल्या भक्तांना सांगायचे, अरे या विश्वामधील या पृथ्वी तलावरती कोणताही संत राहो, योगी राहो, साधक राहो किंवा तपस्वी राहो, याला नरकात न्यायचं, अन्नदान न्यायचं काम माझं आहे. मग तो दूर हिमालयात गिरिकाचा जर जोडून बसला असता तरी ते काम मला करावं लागतं. मग बाळू मामा कोण असतील लक्षात घ्या. मग त्या असणाऱ्या संतोपा सिंगाड्यांना पुत्र लोक कोटी वेळा झाला होता.
त्यानं बाजारामध्ये गेला, बाजारातून एक आपण मेंढी घेऊन आला, त्या मात्रेकडे त्यानं आपल्या घरात बोलवलं आणि करेवा करण्याची प्रथा चालू केली. मग त्या गावच्या परिसरामध्ये बाळू मामा आपल्या शेळ्या मेंढी चालणी करू लागले होते. आता काळपासून एक मेंढी बाहेर पडल्यामुळे जीवाच्या आकांतानं मोठमोठ्या आवाज करायची. आता मेंढी हा प्राणी असा आहे की एक ग्रुपनं प्राणी राहतो. एकटी मेंढी जर काळपापासून बाहेर पडली की ते मोठमोठ्यानं ओरडते आणि बाळू मामाच्या कानावरती या मेंढीचा आवाज गेला. मुख्य प्राण्यांचा आत्मा जाणारे आणि मुख्य प्राण्यांची तळमळ जाणारे बाळू मामा एक आगळेवेगळे करत आहे की मामा सांगायचे या मुख्य प्राण्यांचा आत्मा, मुख्य प्राण्यांची तळमळ मला 12 कोसावून साथ देते. मुख्य प्राण्यांचा उद्धार व्हावा या उद्देशाने आज सुद्धा बाळू मामा तुमच्या आमच्यापर्यंत आलेले आहेत. त्या मेंढी माऊलीला घेऊन आपल्याला भेट देण्यासाठी मामा आलेले आहेत. की बाळू मामाची आणि आपली समक्ष भेट आहे. मग शेळ्या मेंढी चालणी करण्यामध्ये मग असलेल्या मामांच्या कानावरती या मेंढीचा आवाज गेला. बाळू मामाने आपल्या सेविकांना सांगितलं, इकडे या, अरे मेंढीचा आवाज येतोय का? मग ते सेविकांना तो आवाज ऐकला. मामाने सांगितलं, अरे आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे, तिच्या जीवावरती मोठं संकट आलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण तिचा प्राण वाचवला पाहिजे. आणि बाळू मामाच्या मेंढीचा आवाज ऐकत त्या दिशेने मामाच्या सरसुरपा शिंगाड्याच्या घरामध्ये गेले आणि बाळू मामाने ती असणारी करण्याची प्रथा पाहिजे, लक्षात घ्या. आणि तत्कालीन काळामध्ये साध्या गंभीर वेशामध्ये बाळू मामाने अंधश्रद्धेला वाचा फोडली आणि बाळू मामाने सांगितलं, सरसुरपा हा प्रकार काय? अरे तू अशी कोंबड बकरं का कापतो? तो प्रामाणिकपणानं मामाला सांगितलं की मामा लग्न होऊन भरपूर दिवस झाले आहेत, बाळू मामा पोटाला संतान अपत्य नाही. मामाने सांगितलं, अरे अशी कोंबड बकरं कापून मुळे होत नाही, जमलं तर त्यांची सेवा कर, विनाकारण पापाचा वाणी होऊ नकोस. अरे संतुपा, इथून पुढे जर कोणत्या मुख्य प्राण्याची हत्या करशील, त्याचा विनाकारण जीव घेशील तर तुझ्या पुढच्या 7 पिढ्या नरकात घालवील. संतुपा शिंगाडे मामाला भिला की बाळू मामाने चुकलो, मला माफ करा. त्या संतुपा शिंगाडी चूक त्याच्या लक्षामध्ये आली, यातच मामाला सर्व काय मिळालं आणि हे बाळू मामाचं अवतार कार्य होतं. आणि अशा पद्धतीनं रानावनात उन्हातानात मुख्य प्राण्याची सेवा करत असताना ध्यानाला करत असताना बाळू मामाने तत्कालीन काळातील आपणाऱ्या अंधश्रद्धा रूढी परंपरा मामाने बंद केल्या. मुख्य प्राण्यांचा मामाने उद्धार केला. जयासी वाटे मोक्ष हवा तिने मामा सद्गुरु करावा, सद्गुरु विना मोक्ष मिळे कल्पाती नगळे. या संतुपा शिंगाडी चूक त्याच्या लक्षामध्ये आली, यातच मामाला सर्व काय मिळालं. बाळू मामाने त्या घाबळ मेंढीची किंमत त्या असणाऱ्या संतुपा शिंगाड्याला दिली. बाळू मामा नेहमी आपल्या भक्तांना सांगायचे, अरे परमार्थामध्ये व्यवहार नेहमी चूक राहावा, त्याने परमार्थ अजून वाढत. आणि बाळू मामा त्या घाबळ मेंढीला घेऊन आपल्या कळपामध्ये जाऊ लागले. मामाच्या पाठोपाठ पण हा संतुपा शिंगाड्या आला. त्या गावची हद्द संपल्यानंतर बाळू मामा एका आंब्याच्या झाडावर उभे राहिले. त्या आंब्याच्या खाली असणारं पाणी त्या मेंढीला पाजलं. मामाने त्या संतुपा शिंगाड्याकडे पाहिलं, अरे संतुपा, तू माझ्या पाठीमागे आलास का? त्याला मामाने हात जोडले की मामा लग्न होऊन भरपूर दिवस झाले आहेत, मामा पोटाला संतान अपत्य नाही, मामी चुकलो, मला माफ करा. आजपासून मी मुख्य प्राण्यांची हत्या किंवा त्यांचा विनाकारण बळी घेणार नाही. मामाने सांगितलं, अरे तुला मुलं होत आहेत ना, या आंब्याचे 5 आंबे तुझ्या तू बायकोला खायले, तुला 5 वर्षामध्ये 5 गंड होते. आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये बाळू मामाच्या शब्दांची प्रचिती आली आणि त्या असणाऱ्या संतुपा शिंगाड्याला 5 वर्षामध्ये 5 मुलं झाली. एक अशा पद्धतीने मामा आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करायच्या. आज जरी मामाने समाधी घेतली असली तरी आज सुद्धा या कलियुगामध्ये मामाचे अनुभव, मामाचे साक्षात्कार, मामाची प्रचिती आज सुद्धा या ठिकाणी भक्तांना येते. आज सुद्धा या ठिकाणी बाळू मामा गावोगाव जाऊन आपल्या भक्तांच्या अडचणी दूर करतात, त्यांच्या दुःखाचं मामा निवारण करतात. या ठिकाणी असणारी सेवा, या ठिकाणी असणारा भंडारा आणि या ठिकाणी असणारा प्रसाद, या सेवेतून, या भंडाऱ्यातून किंवा या प्रसादातून बाळू मामा आपल्या भक्तांचं कल्याण करतात. बाळू मामा अंतर्यामी होते, मामा त्रिकालीन होते. आपल्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं अंतःकरण झालं आणि त्याच्या दुःखाचं निवारण व्हावं
म्हणून बाळूमामा आपल्या भक्तांना या ठिकाणी आपणाला भंडारा आणि या ठिकाणी आपणाला प्रसाद देतात. आता या ठिकाणी आम्हाला एक दोन जण म्हणले की या ठिकाणी जेवण कधी आहे. या ठिकाणी जेवण कधी नसते. आपण जे पोट भरण्यासाठी खातो ते जेवण आणि आपण देवाच्या किंवा संतांच्या ठिकाणी घेतो तो प्रसाद. प म्हणजे परमेश्वर, सा म्हणजे साक्षात आणि द म्हणजे दर्शन. प्रसाद, प्रसाद म्हणजे परमेश्वराचे साक्षात दर्शन. की बाळूमामा नेहमी आपल्या भक्तांना सांगायचे आणि एखाद्या भक्ताला जरी माझ्या तळावरती येऊन माझ्या तळातला ज्या पद्धतीने मिळेल तो प्रसाद श्रद्धेने, निष्ठेने, विश्वासाने खाल्ला त्याच्या दुःखातून मला निवारण करावं लागतं. मग असं मामाचा प्रसादाचं एक महत्व काय किंवा वैशिष्ट्य काय लक्षामध्ये घ्या. बाळूमामा कोण? बाळूमामाने सांगितलं की जेव्हा समुद्र मंथन झालं तेव्हा देवाच्या बाजूने शेषी दोरी निवडली आणि त्या समुद्र मंथनातून पृथ्वीचा उद्धार किंवा रक्षण करण्यासाठी जे काय रत्न बाहेर निघाली त्या रत्नापैकी ते पवित्र असणारं रत्न आपण शिजवलेल्या अन्नामध्ये या ठिकाणचं मामाचं रत्न आहे भंडारा. आपण या ठिकाणी जे अन्न शिजवता, आपण या ठिकाणी जो प्रसाद तयार करता त्या अन्नामध्ये किंवा त्या प्रसादामध्ये मामाचा सात्विक आणि मौलिक असा भंडारा पडल्यामुळे या ठिकाणच्या प्रसादाला एक विशेष महत्व प्राप्त होतं. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर एक मामाचा प्रसाद सर्वांनी श्रद्धेने, निष्ठेने, विश्वासाने खावा. सर्वांसाठी भरपूर आणि पोटून असा महाप्रसाद तयार केला आहे. आज एकादश आहे. मामाचे कर्तृत्व शास्त्री मारुती भोसले लक्षात घ्या. अर्धांगवायू झाला होता आणि अर्धांगवायू झाल्यामुळे तत्कालीन काळामध्ये अर्धांगवायूवरती विलास होणार अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित नव्हतं. त्या काळात मामाचा मामा सर्वत्र दूरवर पसरला होता की बाळूमामा आपल्या भक्तांच्या दुःखाचं निवारण करतात. मामाच्या शेळ्या मेंढ्याचा महिमा ऐकून गडिंग्लज गावातील श्री मारुती भोसले मामाच्या तळात आले. या ठिकाणी आल्यानंतर मामा या सेवेतून, या भंडाऱ्यातून, या प्रसादातून आपल्या भक्तांचं दुःखाचं निवारण करतात. बाळूमामाने त्याला फक्त गुळाचा खडा दिला, छोटासा गुळाचा खडा. आणि बाळूमामाने सांगितलं अरे मारुती हा गुळाचा खडा खा, कुठे टाकू नकोस, पुन्हा देऊ नकोस, खा. बाळूमामाने त्याला सहज एक प्रश्न विचारला अरे मारुती मला या गुळाच्या खड्याची किंमत सांगतोस काय? आता लिहिता वाचताना येणारा तरी मारुती भोसले बाळूमामाला त्या गुळाच्या खड्याची किंमत काय सांगणार? मामाने सांगितलं 1 लाखापेक्षा श्रेष्ठ आणि जास्त महत्व मोल या खड्याचा खा. आणि बाळूमामावरती श्रद्धा, निष्ठा, भक्तिभाव घेऊन तिनं तो गुळाचा खडा प्रसाद म्हणून खाल्ला. आणि अर्धांगवायूमुळे जड आणि बधीर पडलेली जीभ चिन्मुखातून स्पष्ट वाचा करू लागली. हे मामाच्या प्रसादाचं महत्व आहे. बाळूमामा आपल्या दारामध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा अंतःकरण झालं आणि त्याच्या दुःखाचं निवारण व्हावं म्हणून बाळूमामा प्रत्येक भक्ताला या ठिकाणी प्रसाद देतात. आज या ठिकाणी भाविक भक्तांची संख्या भरपूर आहे. लक्षात घ्या, भाविक भक्तांची संख्या भरपूर आहे. पण मामाचं कंठस्थ वाक्य आहे प्रसादाविना कोण जाईल कैसा, नमो बाळूमामा सद्गुरु समर्था. प्रत्येक भक्ताला या ठिकाणी मामाचा महापुरुषाचा महाप्रसाद प्रत्येकाला भेटणार. फक्त सर्वांना विनंती आहे की भाविक भक्तांची संख्या जास्त आहे, थोडं सहकार्य करा. या ठिकाणी प्रसाद वाटप करायचं सहकार्य करा, प्रसाद घ्यायचं सहकार्य करा किंवा दर्शनाचं सहकार्य करा. हे मामा आपल्यासाठी आपल्या गावामध्ये आले आहेत. आपण त्याचा आदर करा. या ठिकाणी दर्शन घेत असताना शिस्तबद्ध दर्शन करा. प्रसाद घेत असताना व्यवस्थित प्रसाद घ्या. आपली चुकाचे निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या ज्या भाविक भक्तांनी या ठिकाणी प्रसाद वाटप करायची सेवा करायची असेल त्या भाविक भक्तांनी या ठिकाणी प्रसाद वाटप करायची सेवा करायची. आज एकादश आहे. मामाच्या तळावर दर एकादशीला पांडुरंगाची वारी असते. मामा सांगतात सांगायचे अरे नवे माझी बकरी ही पांडुरंगाची अवतार त्याचा मी पुढे करायची. मामा सांगतात सांगायचे अरे बकरी माझी नाही, बकरी पंढरीच्या पांडुरंगाची आणि पांडुरंगाची बकरी राखण्यासाठी साक्षात कैलासपती शंकराचा अवतार झाला. मामाच्या जीवनाविषयी किंवा मामाच्या अवतार कराविषयी सांगायचं म्हणलं तर कधी न सापणार आणि चालणारा ते बाळूमामाचा अवतार कराय. आज या ठिकाणी बाळूमामाच्या पालखी सोहळ्याचा शेवटचा मुक्काम आहे. उद्या सकाळची आरती व महाप्रसाद झाल्यानंतर या ठिकाणाहून
सद्गुरू संत बाळू मामांचा हा पालखी सोहळा गौंजे या ठिकाणी जाईल याची सर्व भाविक भक्तांना घ्या। उद्या संध्याकाळची बाळू मामांची आरती व महाप्रसाद गौंजे या ठिकाणी होईल याची सर्व भाविक भक्तांना घ्या। आज आणि उद्या सकाळची फक्त आरती या ठिकाणी होईल। ज्या ज्या भाविक भक्तांना काय वाहन असतील मामाच्या पालखी सोहळ्यावर साहित्य पसरा भरपूर आहे। स्वयंपाकाची भांडी असतील, शेळ्या मेंढ्याची लहान पिढी असतील, ज्यांच्याकडे काय वाहन असतील या ठिकाणी आपल्या जवळ असणारं चिखली गाव, चिखली गावातील श्री महावीर कांबळे यांनी उद्या मामांच्या पालखी सोहळा पुढे पोच करण्याचं व्यवस्थापन वाहनाचं केलं आहे। त्यांनी या ठिकाणी 10 ट्रॅक्टर आणि 4 टेम्पो मामाचा पालखी सोहळा पुढे पोच करण्यासाठी उद्या या ठिकाणी घेऊन येणार आहे। गेले 5 ते 6 महिन्यापासून मामाचा पालखी सोहळा आपल्या परिसरामध्ये थांबला आणि ज्या दिवस मामाच्या पालखी सोहळ्याला वाहनाची आवश्यकता